आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्याचा चिवडा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पातळ पोहे भाजलेले आणि तळलेले मक्याचे पोहे। मक्याचे पोहे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। पातळ पोहे क्रिस्पी होण्यासाठी 2 मिनिटे कढईतून शेकून घेतलेले आहेत। हळद, पिठी साखर, तळलेले शेंगदाणे, तळलेलं सुकं खोबरं, काजू, मनुका, काळ्या मनुका, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि मीठ। एका कढईत 3 टेबलस्पून तेल टाकून त्यामध्ये आपण हा कढीपत्ता, त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, त्या सतळून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या आपल्या सतळून झालेल्या आहेत, त्यात थोडेसे काजू आणि थोड्याशा मनुका, हे सतळून घेऊया। नंतर काजू आणि मनुका तळलेले आहेत, त्यामध्ये आता हे शेंगदाणे आणि सुकं खोबरं, त्यात थोडीशी हळद, मीठ, आणि पोहे आणि मक्याचे पिठी साखर। चिवडा आपला रेडी झालेला आहे। 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती त्याला असंच फ्राय करून द्यायचं। खाण्यासाठी तयार आहे क्रिस्पी टेस्टी पातळ पोह्याचा चिवडा।